दुसऱ्या वर्गात असताना वडिलांचं निधन झालं. घरची अत्यंत दयनीय परिस्थिती, दुष्काळात 13वा महिना, अनेक संकटं येत गेलीत. त्या संकटांवरती मात करत करत मायानं शाळेत शिकवलं. मग थोडंसं वय वाढल्यानंतर त्यानं देखील स्वतः मेहनत घेण्याची तयारी ठेवली, मेहनत घेतली, कामधंदा केला. कामधंदा करून 12वीत पास झाला. 12वीत पास झाल्यानंतर आपण नोकरीवरती लागू हे ध्येय उराशी बाळगलं आणि त्या ध्येयाला उराशी बाळगून जिद्दीनं मेहनतीनं अभ्यास केला सुरू, भरतीची तयारी करायला सुरू आणि कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता जिद्दीनं मेहनतीनं अग्निवीर परीक्षेत गणेश वानखडे यशस्वी झाला. आपण कुठलाही क्लास न लावता जर जिद्द असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपण देखील नोकरीची लागू शकतो. आपली परिस्थिती त्याला कुठल्याही प्रकारची आळ येत नाही, कुठल्याही प्रकारचं गावातलं वातावरण देखील आळ येत नाही. फक्त गरज आहे मेहनत घेण्याची, जिद्दीची. जर आपण मेहनतीनं आणि जिद्दीनं प्रयत्न केलेत ना तर आपल्याला देखील नोकरी लागू शकतो करू, आपण देखील नोकरी लागू शकतो करू, तुम्ही देखील नोकरी लागू शकता करू. त्यामुळे फक्त प्रयत्न करा. प्रयत्न जर तुम्ही केला तर तुम्ही देखील नोकरी लागू शकता.